कशा सर्वजण मजेत असतात। एक खरी गोष्ट आहे बरं का ही। एक भंगारवाला असतो, तो भंगार भंगार म्हणत असा ओरडतच असतो, तो भंगार वगैरे रद्दी पेपर असं वगैरे। एक बाई असते, एक माणूस असतो आणि तो म्हणतो की अहो हे आमचे कपाट भंगारमध्ये द्यायचे। मग ते भंगारमध्ये ते कपाट देऊन टाकतात। परंतु ते काय झालेलं असतं, ते एवढे घाईत असतात की ते कपाट उघडून पण पाहत नाहीत, कारण का ते खूप गंजलेले असतात, गंजलेल्या अवस्थेमध्ये असतात। आणि ते भंगारवाला त्यांना काहीतरी ते पैसे देतो आणि तो ते कपाट घेऊन जातो। कपाट घेऊन जातो आणि तो संध्याकाळी काय करतो, सर्व भंगार आपलं कुठेतरी नाही का एक मोठं दुकान असतं होलसेलचं, तिथं तो ते विकतो आणि त्याच्यातून काय त्याला 400, 500, 1000 जास्तीत जास्त 500, 600 रुपये भेटतात। काय होतं, तो ते भंगारचं हे करतो, म्हणजे ते दुकानात नेल्याच्या नंतर तो काय करतो, ते कपाटे खाली उतरवतो आणि उभे करतो। उभे केल्याच्या नंतर तो खोलण्याचा प्रयत्न करतो, तर एक कपाट उघडून जातं। मग तो बघतो, की बघ बाबा ह्याच्यात काय आहे का नाही बघतो, असं देतात बघून नाही का, सर्वांना असं चेक करूनच देतात की कोणाचं काय सापडले का, काय कागद वगैरे करतात। दुसरं कपाट उघडायला जातो, तर ते कपाटाचं लॉकर काही उघडतच नाही। लॉकर उघडत नाही म्हणून तो काय करतो, त्या माणसाकडून हातोडी घेतो आणि ते मारून उघडतो। त्याच्यामध्ये बघतो तो एक डब्यामध्ये सर्व सोन्याचे दागिने असतात, सर्व सोन्याचे दागिने असतात। तर तो म्हणतो अरे हे तर कपाटात मध्ये त्या माणसाने दिले। मग त्याला माहिती असतं कुठून आणलं, काय कोणी दिलेले ते। तो काय करतो, त्या भंगारवाल्याकडे जातो, त्या माणसाकडे जातो ज्याने भंगार दिलेलं असतं, ते कपाटात दिलेले असतात त्याच्यात, आणि त्याला त्याचा तो डब्बा परत करतो। प्रामाणिकपणा बघा। माणसाला, गरीब माणूस, त्याने ते त्याच्या नशिबाने त्याला ते भेटलं होतं असं समजा, परंतु त्याचा तो प्रामाणिकपणा तो देतो। आणि एकीकडे बघा, आपल्या नवऱ्याला चेन घालून बोलवलं आणि त्याचाच मर्डर केला, म्हणजे किती लालची आहे ना। दुनियामध्ये दोन्ही प्रकारची माणसं आहेत। आता सांगायचं तुम्हाला म्हणजे ना, दोन्ही प्रकारची माणसं आहेत, एक चांगली पण आहेत आणि वाईट पण आहेत। तर वाईट लोकांना ना लगेच सर्व गोष्टी मिळतात, सुख समृद्धी, ऐश्वर्य, पैसा, हे सर्व गोष्टी मिळतात, कारण का त्यांचं थोड्या दिवसच असतं। माणूस म्हणतो ना, बाई ह्याने फार माज केलं बरं का, बघा कसा माज जिरला, असं म्हणतातच ना। पण एखादा जर गरीब माणूस असतो, म्हणजे गरीब म्हणजे पैशाने नाही म्हणत मी, स्वभावाने, आणि तो चांगला वागणारा असतो ना, त्याला भयंकर त्रास होतो, परंतु तो त्रास सहन करून 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 तो जगत असतो, कारण का आयुष्यामध्ये त्रास चांगलं पण असतं आणि वाईट पण असतं। परंतु म्हणतात ना, वाईटाचं प्रतिफळ वाईट भेटतं आणि चांगल्याचं चांगलं भेटतं। तर चांगला माणूस असतो ना, तो आपला त्रास सहन करतो, त्रास सहन करता करता त्याला चांगले पण दिवस येतात। आणि जो वाईट वागून संपत्ती कमवून हे करून ते करून त्याला इतके वाईट दिवस येतात की तो शेवटच्या क्षणाला, मला सांगू द्या की शेवटच्या क्षणाला त्याची अवस्था, तो बिछाण्यावर असतो आणि तो जीवनाच्या घटका मोजत असतो, तरी त्याला मरण येत नाही, एवढं मात्र खरं आहे। आणि चांगला माणूस तो आपला त्याच्या वयाचं झालं की तो मरून जातो, वय झालं की मरतो। आणि जो वाईट माणूस असतो ना, त्याला अनेक व्याधी लागतात, आजारपण, त्रास, औषधं पाण्याला खर्च होतात पैसे। तर असं आहे बघा, जे वाईट वागतं ना, त्याचा कुठं ना कुठं देव फटका त्याला देतो, एवढं मात्र खरं। आपण काही बोलायचं नाही, आपण त्यांना काही शिव्याशाप द्यायचे नाही, करता करविता वर आहे ना, तो सर्व काही पाहत असतो आणि तो कुठे ना कुठे असा फटका बसवतो, असा देतो की काय त्यांचं त्याच्या देवापुढं चालणार आहे की नाही। आणि असं होतं बघा, आणि तिथेच त्यांना त्रास व्हायला सुरुवात होते, परंतु त्यांना ते कळत नाही की आपल्या काहीतरी वाईट कृत्याची आपल्याला ही शिक्षा आहे म्हणून। ते त्यांच्याच मस्तीत असतात आणि ते तसली लोक सुधरत नाहीत। आता ही सोनमच बघा ना, सुधरली का, शेवटी जेलमध्ये गेली। त्यामुळं असली लोक काही सुधरत नाहीत, त्यांना फार मोठी शिक्षा भेटावी लागते, तेव्हा त्यांचं आयुष्य सुधरून जातं आणि तेव्हा ते माणसात जोपर्यंत ठेच लागत नाही ना, पाय जोपर्यंत रक्तभंबाळ होत नाही ना, तोपर्यंत सुधरत नाही। आणि सुधरू आपल्याला त्याच्याशी काय करायचं, ज्याचं त्याचं आयुष्य द्याने त्यांनी चांगलं जगावं, चांगलं राहावं, समाजामध्ये एक नाव कमवावं, नाही तर काय आलं तसं गेलं, काय म्हणतील, अरे काय
नाही बाई असं, म्हणजे लोक मागून काहीतरी बोलतातच ना, ओके नाही. आणि जर एखादी बाईचा जर मेली तर ती म्हणतात नाही हो चांगली होती हा ती, असं बोलतात. तर असं आहे बघा. तर आपल्याला कसं वागायचं हे आपण आपलं ठरवायचं. जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत वास आहे, एवढं मात्र खरे. धन्यवाद.